आता बातमी पावसाच्या संदर्भातली। राज्यात कोसळणारा मुसळधार पाऊस आपण जर लक्षात घेतलं तर पावसामुळे विविध भागातल्या नद्या दुथडी भरून वाहू लागल्यात। काही नद्यांना पूर आल्यानं अनेक भागांचा संपर्क तुटलाय। सोलापुरात उजनी धरण ओव्हरफ्लो झाल्यानं भीमा नदीत पाण्याचा विसर्ग वाढलाय। नदीत पाण्याचा प्रवाह वाढलेला असल्यानं चिंचपूर बंधारा पाण्याखाली बुडाला। हिंगोलीत देखील कयाधू नदीला पूर आलेला असून पुराचं पाणी सोडेगाव परिसरातल्या पुलावरनं वाहत आहे। यामुळे रस्ता बंद करण्यात आला असून वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे। पैनगंगा नदीला पूर आला असून नदीच्या पुलावरील कठड्यावरनं पाणी वाहतंय। यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातला विदर्भ मराठवाडा तेलंगणा याला जोडणाऱ्या जळगाव जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू झाल्यानं परिसरात नदी नाले ओसंडून वाहू लागलेत आणि मुक्ताईनगरचं कुंड धरण जे ते पूर्ण भरलेलं असल्यानं जवळच्या नदीत विसर्ग वाढवल्यामुळे नदीला पूर आलेला पाहायला मिळतोय। हिंगोली जिल्ह्यात काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे कयाधू नदीला पूर आलेला आहे। कळमनुरी तालुक्यातील सोडेगाव या गावाजवळच्या पुलावरनं पुराचं पाणी वाहतंय आणि त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झालेला आहे। या पुरामुळे नदीकाठच्या शेतामध्ये पुराचं पाणी गेलंय आणि ड्रोनच्या माध्यमातून घेतलेलं दृश्य सोडेगाव पुलावरनं हे पाणी जे ते वाहताना दिसतंय। हा पूल पूर्णतः पाण्याखाली गेलेला आहे। त्याच्यामुळे दोन गावांचा संपर्क म्हणजे मधला हा पूल जो आहे तो अर्थात एक दोन गावांमधला संपर्क होता। यातायात वाहतूक जी ती याच्यावरनं होत होती, त्यामुळे आता यावरनं कोणत्याही प्रकारची वाहतूक जी ती होऊ शकत नाहीये। गेले काही दिवस राज्यातील अनेक भागात पावसाचा जोर वाढल्याचं आपण बघतोय। सतत कोसळणाऱ्या पावसामुळे राज्यातली धरणं तुडुंब भरली आहेत। त्यांच्या पाणी पातळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आसपासच्या नद्यांमध्ये केल्या जाणाऱ्या पाण्याच्या विसर्गात वाढ करण्यात आली आहे। पुण्यातल्या खडकवासला धरणातून या मान्सूनचा सगळ्यात जास्त विसर्ग आत्ता होतोय। सध्या धरणातनं 25 ते 26 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग केला जात असल्यानं मुठा नदीच्या पाणी पातळीत तुफान वाढ झाली आहे। कोल्हापूरच्या राधानगरी धरण देखील पूर्ण क्षमतेनं भरलेलं आहे। धरणाचे 2 दरवाजे उघडण्यात आले असून दोन्ही दरवाजातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे। जळगावमध्ये भुसावळच्या हतनूर धरणाचे सुद्धा 41 दरवाजे उघडलेले आहेत। पाऊस थांबायचं नाव घेत नसल्यानं धरणातून तापी नदीत पाण्याचा प्रचंड विसर्ग सुरू करण्यात आला आणि यामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। नाशिकमध्ये देखील 23 पैकी 11 धरणं 100% भरली असल्यामुळे जलसंपदा विभागाकडून धरणांच्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे। राज्यात विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात अनेक भागात पावसाचा जोर वाढल्यानं प्रशासन ही अलर्ट मोडवर आलंय। तर पुण्यात आज झालेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरण ओव्हरफ्लो झालंय। धरणातून तब्बल 45 हजार क्युसेक्स वेगानं मुठा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला। या विसर्गामुळे एकतानगर परिसरात पुराचं पाणी शिरलं आणि अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यानं घरातील साहित्य आणि जीवनावश्यक वस्तूंचं मोठं नुकसान झालंय। काही ठिकाणी गुडघाभर पाणी साचल्यानं वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। या पुरामुळे परिसरातील जनजीवन विस्कळीत झालं।